देवाशी बाळगलो आणि म्हणून या देवेंद्र महाराज आशीर्वाद मला ती सदिच्छा पूर्ण होतील असा आशीर्वाद तुम्ही आणि महाराज तुम्ही बसा तुम्ही तुम्हाला मलाच भेटायचं होतं तर आम्हाला वाचार केला असता आम्ही जरूर तुमच्या दरबारात आलो. पूर्ण जाणीवाने सांगावा गेला तर क्षणात अभिनंदनावित तुम्ही दरबारी येणार. होय पण असे असताना मी स्वतः तुमच्यापर्यंत आलो. यालाही कारण फार वेगळे. याला कारण फार वेगळे. मी जो तुमच्यापर्यंत आलो तो दैवताचा राजा किंवा तुमचा राजा म्हणून मी इथं आलो नाही. आमचा राजा म्हणून तुम्ही आला नाही. देवाचा राजा म्हणून तुम्ही इथं आला नाही. पण तुम्ही आलात मी जो इथं आलोय तो एक पाप म्हणून आलो. गंधर्वराज आम्हाला जाणीव झाली आणि म्हणून मुद्दाम तुमच्यापर्यंत का आलो तर तुम्ही तुमच्या कन्येचं लग्न ठरवलं ही वार्ता मला कळली. देवेंद्र महाराज आम्ही आपल्या कन्येचं लग्न ठरविलंय हे तुम्हाला आम्ही सांगण्यापूर्वी कळलं. या मोठा परमानंद झाला आम्हाला. आणि गंधर्वराज मी काल माहिती का हे जे लग्न तुम्ही ठरवलं ते कोणाशी सुग्रीवाशी ना. होय मग माझी तुम्हाला कळकळीची विनवणी आहे. काय म्हणू ज्या सुग्रीवाशी तुम्ही तुमच्या कन्येचं लग्न ठरवलं हे ठरलेलं लग्न हे न होणं हे रास्त आहे. आणि तीच सूचना करावी म्हणून गंधर्वराज तुमच्यापर्यंत आले. देवेंद्र महाराज तुम्ही आमचे राजा म्हणून शांत राहतो पण तुम्ही सहज मानून गेला की हे लग्न न होणं जास्त गरजेचं. यालाही कारण आहे. माझा सोडतो जगातील कोणत्या बापाच्या हृदयावर आघात होणार रास्त आहे. तुम्ही सहज बोलला पण या शब्दानं हृदय पण देवेंद्र महाराज माझी एकूण ती एक मोठ्या थाटामाटानं मी लग्न करणार आणि तुम्ही म्हणतात की हे लग्न थांबलेलं बरं. तुम्हाला असं का वाटलं? काय कारण? देवेंद्र महाराज मी सुद्धा तुमच्या संतांचा देव आहे आणि देवाचं लक्ष सत्य आणि असत्य म्हणजे देव आणि दानव. सत्य म्हणजे देव असत्य म्हणजे दानव. मी जर माझा शब्द खोटा ठरलेला तो शब्द मागा घेतला तर जग तुझा काय म्हणे आणि माझ्या दैवी तत्वाचा का? होय. भवितव्याचा विचार करून वागत असतो. देवेंद्र महाराज वाली हा तुमचा पुत्र आहे आणि तुमच्या पुत्राच्या भावाबरोबर मी लग्न करतोय आणि याचा आनंद तुम्हाला व्हायला हवा. नक्की. मग तुम्ही दुःखात हे लग्न मोडू का पाहता? याला कारण आहे ना. वेगळं वाटलं मला. पाहुणेपणात ती लग्न मोडता ती अशी म्हणून तर हे लग्न मोडलं जात नाही. मग लग्न मोडण्याचा हेतू काय माहितीये का? जर तुमच्या कन्येचं आणि सुग्रीवाचं लग्न झालं
देवाचा शब्द खोटे तेव्हा क्षमा करा आणि हे लग्न मोडणे नाही. गंधर्वराज म्हणून मी विनवणी केली नाही. तुम्ही बाप या नाही योग्य मलाही कळत नाही. कारण ठरलेलं लग्न मोडणं म्हणजे कुठंतरी ते कलंक आहे. होय, हे लग्न सुग्रीवाशी झालं तर वालीच्या जीवनाला धोका. मग स्वतःच्या मुलाच्या जीवनात जर धोका उभा राहिला तर जगात तो बाप कधीच जगू शकणार नाही. माझ्या पोरीचं लग्न लग्नही जायला सुग्रीवाबरोबर झालं तर तुमच्या मुलामध्ये मालिका जीवनात धोका असेल. तर त्याची आणि केला करून माझी पोर तुमच्या पुत्राच्या म्हणजे वाणीच्या किंवा त्याच्या जीवनात होणाऱ्या गोष्टीच्या बाजूला जाणार नाही एवढा विश्वासाने मी शब्द देतो. गंधर्वराज तुम्ही तुमच्या कन्येच्या बाबतीत भरोशाचा शब्द देता तो हे मान्य होत आहे. पण जे समोर चित्र दिसतंय ते बदलणारं नाहीये. मग ते केव्हा बदलू शकतं? जर सुग्रीव आणि तिचं लग्न नाही झालं तरच ते चित्र बदलू शकते. देवेंद्र महाराज, तुम्हाला सांगितलंय. देवेंद्र महाराज, मी तुम्हाला सांगावं असं नाही. माझ्यापेक्षा जास्त तुम्ही जाणता. पण जे लिहिला पाळी त्याला चुके करायला काळी. सटवीला रेखाटलेला फारपट देवादिकाला तुम्हा मला तिथं पुसता आला नाही. तिथं मनुष्यपोटी जन्माला एका कपिकुल उत्पत्ती जीवन दर्शनाचं बदलेलं असं वाटतं तुम्हाला? हे तरी बदलू नाही. तुम्ही म्हणाल ते खरंय की ते कोणी बदलू शकत नाही. पण लग्न अजून झालं नाहीये तर त्या भाटीचा आनंद घडत आहे. आणि ते लग्न झालं नाही अर्थात ते लग्न आता मोडणं हे सुद्धा जर भाटीला ठरलं नाही मी म्हणू शकतो. देवेंद्र महाराज, लग्न पुढे राहिलो पण वाघनिक्षा म्हणजे अर्ध लग्न माझ्या पोरीचं झालंय आणि अर्ध लग्न झालं असताना लग्न जर मी मोडलं असेल तर माझ्यासारखा दुर्भाग्य जगात कुणी नाही. आणि वास्तविक हे तुम्ही मला सांगू नये होतं पण तुम्ही देव असून सुद्धा हे सांगतात. आता मी तुम्हाला ठोक निश्चयाला सांगतोय. काय म्हणू? माझ्या पोरीचं लग्न सुग्रीवाबरोबरच होणार. मग गंधर्वराज, यात तसुमात्रही बदल नाही. हा निर्णय झालेला आहे. हा, आधारी निर्णय आहे का? काय म्हणत? देवेंद्र महाराज, मी तुम्हाला अगदी सांभाळून वागतोय. तुमच्या स्वभावाची, तुमच्या विचाराची, तुमच्या वर्तणुकीचा चांगला अनुभव मला आहे. आणि तो चांगला अनुभव असूनही सुद्धा मी तुम्हाला सांगतोय माझ्या पोरीचं लग्न मी सुग्रीवाबरोबरच करणार आहे. देवाचा समाज आपण तुम्हाला सांगतोय मला. अरे त्याला स्वतःच्या आईला आई माहिती नाही. तो हा देवाचा राजा माझ्या पोरीच्या बाबतीत काय केलं मला पुढं माहिती आहे. पण मी तुम्हाला सांगतोय एवढा जरी खायला वाटला तू तरी सुद्धा मी माझं लग्न सुग्रीवाबरोबर माझ्या पोरीचं करणार आहे. आईच्या बाबतीत बोलला होय, काय घाण्यानं केलं रे? शाबास. म्हणजे आईच्या बाबतीत मी बोललो हे तुला डिवचलं. प्रश्न तो नाही आहे. तुझ्या मर्मावर नाव पाहिल्यासारखं झालं. पण काय केला प्रश्न विचारतोय? तर काय? अरे तुझ्या आईनं त्या परमेश्वराजवळ मागणं मागितलं म्हणजे भक्ती केली. जगात पुष्कळ माझा पुत्र आहे पण असा एक पुत्र महादेवा मला दे की तो त्रिभुवनाचा सम्राट व्हावा. या अपेक्षेला तिला भक्तीला प्रारंभ केला. भक्ती दीर्घकालापर्यंत केली. दीर्घकालापर्यंत भक्ती केल्यानंतर गर्भ तिच्या उदरात वाढू लागला. पण हे जेव्हा तुला कळलं तेव्हा तुझ्या मनात
जागृत अवस्था जेव्हा तुझ्या आईला आली तेव्हा ती गंडसोच करू लागली आणि केव्हा राधाला लाल मुद्दा झाली आणि हे खंडीदाराला मी आताच भस्मसात करणार आहे तसे छत्रच्या मुखातून निघाले तिच्या ओरडल्याला तिच्या हरकल्याला आणि त्या ब्रह्मांडाला जेव्हा हातला बसला तेव्हा प्रत्यक्ष शिवशंकर तिथपर्यंत आले कारण तू देवाचा राजा तू जगद्दिवाराचा सम्राट तुझी गरज देवाला होती म्हणून केवळ शंभूबादेवानी तिथे पाय घातले आणि तुझ्यासाठी क्षमा मागितली तुझं जीवदान मागितलं आणि या तुला वाद्य अमरत्व मिळून देईल म्हणून केवळ 56 कोटी कृतज्ञात त्यांची गणना केली आणि कृतज्ञ म्हणून त्या विश्वास प्रजलित झाले गंधर्वराज महाराज सांगितलं ना कडे कुठेतरी जन्माला आला होता ते तुकडे तेवढे झाल्यामुळं त्यांचाही मात्र जगात राहिलं ते मरण म्हणून ते वास्तवाला झाले जन्माला आला असता तर तुला गालबोट लागणार होतं तुझ्या पणाला धोका होता म्हणून हे सगळं केलं तुला एवढं सांगतोय तू किती कसा जरी वागलं तरी तिकडे स्वातंत्र्याने सांगतोय त्या देवीच्या पट्ट्याला योगदान कधीच देऊ नको. पण ज्यानं हे केलं हे तुला निर्णय आहे हे एक लग्न मोडण्यासाठी मी काय काय करू शकतो याचा जर तुला ज्ञान तर उद्या हे लग्न मोड आणि जर लग्न मोडलं नाही कोणत्याही ठरावाला केलं शब्द पूर्ण केल्याशिवाय सुधारणार नाहीये कोणत्याही ठरावाला तू गेला तरी आत्मविश्वासाला मी सांगतोय तुला प्रतिकार करीनच करीन तुझे सगळे गाव अडून पडे आणि माझा पोलिसांना सुग्रीवा माझी भावना तुमच्या स्थानापर्यंत माझी गेलेली आहे माझ्या मनात आहे तो सफळ केल्याशिवाय पुन्हा देवळाच्या माघारी होणार नाहीये. माघारी केला असेल हेच तर स्वप्न पूर्ण करण्यापूर्वी मला तुला प्रतिकार
यालाही कारण आहे. काय करू? मी जो इथं आलो हे लग्न कधीच होऊ देणार नाही. माझ्या म्हणण्याला होकार तुम्ही दिला नाही आणि ती जिवंत असेल तर लग्न झालं आणि म्हणूनच त्याचा प्रायश्चित्त हा देव नरेश तुम्हाला देणार. असे प्रायश्चित्त काय माहिती आहे का? मला माहिती आहे हे लग्न होण्यासाठी अरे तू नक्कीच प्रयत्नामध्ये बसला. पण अशी घटना तुझ्या बाबतीत आता घडवणार की ती घटना कशी आहे? हे लग्न तू जुळू शकणार नाही आणि ते जुळू नये म्हणून हे हो देवताचा अधिपती तुला शाप. माझ्या मुलाच्या सुखासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकतोय. तो शाप काय? पण आपल्या मुलासाठी स्वतःच्या कन्येच्या सुखासाठी किंवा ते लग्न होण्यासाठी हा बाप धन करतोय. आणि माझा मुलगा त्याच्या जीवनात संकट येऊ नये म्हणून मी धरतोय. माझ्या मुखातून शाप तो शाप का माहिती का? याच्या पुढं तू तुझ्या कन्येचं रक्षण करू शकणार नाही. असा शाप काही क्षणाच्या निमिषार्धात हे गंधर्वराज तू एक नदुष्ट होणार. देवेंद्र महाराज काय केलं? देखा गंधर्वाला शाप. जा गंधर्वा तू प्रविष्ट होत नाही. माझ्या पोरीचं लग्न होईल. देवेंद्र महाराज मागं फिरा. तुम्ही दिलेल्या शापाला मी प्रविष्ट होईल. माझी मनोवृत्ती बदले. पण तुम्ही देवाचे राजा आहात. तुम्ही दिलेला मी शाप जरूर बघेल. पण शास्त्र पायदळी तुमचा दानाला दक्षिणा पराक्रमाला बक्षीस विजय त्याला पारितोषिक आणि शापाला उत्साह. ठरलेलं हे केला. कृपा करून मला उत्साह द्या. शास्त्रात धर्मनियमाची भिंत उभी केल्यात. शास्त्राधार नाही मी पाहिजे तुला दिलेल्या शापाला शाप न देता तर मी तुमच्या येऊ देणार. शाप मिळेल ना? पण तो शाप काय नाही आहे. असा त्याला शाप देणार याच्यातून तू मुक्त होणार नाहीस. मला उत्साह द्या. मला मुक्त करा. तू दिल्या शापाप्रमाणे सर्व गोष्टींचा विस्मरण होणार. मला विस्मरण होईल. सर्व गोष्टींचा विस्मरण होणार जगात. तू फिरत असणार मुक्त होशील. पण कधी माहितीये का ते कधी घडून शकणार नाही. असा उत्साह तुला देतोय. कारण तुझ्याकडे हा डाव टाकल्यामुळं आता तुझ्या कन्येत आणि सुग्रीवाचं लग्न होणार नाहीये. आणि मी खंबीर आहे आता. हे लग्न करण्याचा प्रयत्न करू नका. लग्न होऊ देणार नाही. देवेंद्र महाराज पण उत्साह काय माहितीये का? काय शांती मला न जाणू नकळे यदा कदाचित ठरल्याप्रमाणे सुग्रीव आणि तुझ्या कन्येचं लग्न झालं. लग्न होणारच नाही याच्या विसरत तू.
लग्न झालं आणि ते लग्न त्या अशा अवस्थेत तू पाहिलं तरच तुला तुझं स्वरूप कळतं. ते गावाला झालं नसेल, तर तू काय नसेल. तुला काय संकल्प केला? कोणाचा शोध होता केला? एक दशक तरी कलावंत बाळा बसणार नाही का? एका कलावंतानं माझ्या कलागुणाचा गौरव कोणी पारदर्शी करेल, त्या कलावंताचे आभार मानून या पारदर्शकाचा स्वीकार. तसे एक लहान बालक गौरव मांजरेकर या मार्गाने दोन शुक्रवार वाचले. त्यांना मला दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वराने तेवढी प्रार्थना करू. संयुक्त दशावतार देवराज म्हणून धाव सामने का दिलाय, मुद्दाम दिलाय. मी त्याला घालून देणार नाहीये. तू कायम चला. हे सर्व विसरलं. म्हणजे आता तिचा महत्वाचा सण झाला. तिचा मला माहित माझा जीवन का वाद केला.
माझ्या पोरीच्या लग्न झाले ती दुर्दैवानं व्हायचं माझ्या माझ्या पोरीच्या लग्नासाठी माझ्या पोरीच्या लग्नासाठी आणि आनंद Thank you.